रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 27 जानेवारी 2026 आपण आपल्या परिक्रमेतल्या 88व्या दिवसाच्या पडावाला दमहेडी गावातील मंदिरापासून सुरुवात करतोय. या ठिकाणी आपण रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य मार्ग आहे, या मुख्य मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. शिवनी संगमापर्यंत आपण या मार्गाने जाणार आहोत आणि मग तिथून पुढे आपल्याला किनारा मार्ग पुन्हा भेटेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रात्री आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो ती दमहेडी गावाची सुरुवातच झालेली होती. दमहेडी गाव आलं नव्हतं. साधारण 1.5 किलोमीटर आपण त्या मंदिरापासून पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी हे दमहेडी गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचं हे गाव सुरुवात झालेलं दिसतंय आपल्याला या ठिकाणी. आणि हा मुख्य मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल मंदिरामध्ये सदाव्रत होतं आणि सदाव्रत सुद्धा सर्व परिक्रमावासींना मिळून किराणाच्या दुकानातून किंवा इकडं तिकडं मागून विकत आणायचं होतं. अशा प्रकारचं सदाव्रत काल आपल्याला अनुभवायला भेटलं. सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करून आपण 6 जणांनी मिळून त्या ठिकाणी बाटी आणि बेसन बनवलं होतं आणि त्याचा प्रसाद आपण घेतला आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. खूप सुंदर असा अनुभव होता त्या ठिकाणी. बरेच परिक्रमावासी, 12-13 जण होते जवळजवळ. त्यातले 6 जणांचा आमचा एक ग्रुप झाला होता आणि बाकीच्यांनी वेगवेगळा ग्रुप करून त्यांची व्यवस्थित सोय त्यांनी प्रत्येकाने केली होती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दमेडी गावातील या चौकात आल्यानंतर एक बोर्ड लागलेला आहे. या ठिकाणाहून अमरकंटक डाव्या बाजूला 53 किलोमीटर दिसतंय आणि शिवनी संगम सरळ आपल्याला 6 किलोमीटर जायचं आहे. तर आपण आता शिवनीपर्यंत जाऊयात या सरळ मार्गाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या दमहेडी गावातील चौकामध्ये आल्यानंतर पाठीमागे एक चहाचं दुकान आहे. त्या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे शिवनीकडे मार्गस्थ होत आहोत. आपण आता साधारण 7 किलोमीटर या मुख्य रस्त्याने सरळ मार्गस्थ होऊन या ठिकाणी शिवनी संगमाच्या जवळ पोहोचलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ आल्यानंतर या ठिकाणी बघा, शिवनी संगमापाशी जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्याच्या बाजूने एक कच्चा मार्ग गेलेला आहे. त्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी उजव्या बाजूला खाली नर्मदा मैयाचा प्रवाह चालू आहे. प्रवाह आता खूपच छोटा झालेला आहे आणि या नर्मदा मैयाच्या प्रवाहाच्या शेजारून आता आपला हा कच्चा मार्ग आहे आणि आपण कल्पवृक्षापर्यंत मार्गस्थ होत आहोत. सकाळी आश्रमातून निघाल्यापासून साधारण 7 किलोमीटर पुढे सरळ त्या रस्त्याने मार्गस्थ झाल्यावरती आपण शिवनी संगमापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी मैयाच्या पात्रामध्ये जो मार्ग चाललेला आहे तिकडून न जाता या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी शिवनी संगम आहे आणि त्याच्या शेजारून जो वरती डाव्या बाजूला मार्ग गेलेला आहे त्याने आपण पुढे कल्पवृक्ष झाडाकडे जाण्यासाठी मार्गस्थ आहोत. असं म्हटलं जातं संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं हे वृक्ष आहे ज्याला कल्पवृक्ष झाड असं म्हटलं जातं. काय वैशिष्ट्य आहे या झाडाचं ते आपण इथं जर कोणी असेल साधू तर त्यांना विचारून आपण माहिती घेऊयात त्याची. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे कल्पवृक्ष आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे कल्पवृक्ष आहे. या ठिकाणी कोणीच महात्मा नाहीये, पण या वृक्षाकडे बघून खरंच थोडंसं काहीतरी वेगळं जाणवतंय. आणि या ठिकाणी बघा, सर्व तुम्हाला या ठिकाणी पोटल्या बांधलेल्या दिसतील. म्हणजे या ठिकाणी प्राचीन असं हे स्थान आहे आणि या स्थानामध्ये काही तुम्ही जी कल्पना इच्छा तुमची काही असेल ती इच्छा या पोटलीमध्ये बांधल्यानंतर हा कल्पवृक्ष आपली इच्छा पूर्ण करून देत असेल असं काहीतरी या ठिकाणी महात्म्य असावं. आपण या ठिकाणी थोड्या वेळ साधना करून पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि पगदंडी फक्त त्या झाडापर्यंतच आहे असं इथले ग्रामस्थ सांगतात. इथून पुढे आपल्याला पुन्हा वस्तीतल्या मार्गाने जावं लागेल. तर बघूयात, आपण आपल्या मार्गात सुरुवात तर करूयात. मार्ग कुठेतरी सापडेलच आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं पात्र आहे या ठिकाणी.
नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कल्पवृक्षाच्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत. हे कल्पवृक्ष म्हणजे 300 वर्ष जुना कल्पवृक्ष आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या कल्पवृक्षापाशी मनुष्य जी काही मनोकामना करतो ती मनोकामना हा कल्पवृक्ष पूर्ण करण्यासाठी मदत करतो असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर आपण या ठिकाणी एकच कामना करूयात की नर्मदा मैयाचे जे काही भक्त आहेत त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना नर्मदा मैया आणि कल्पवृक्ष हे पूर्ण करोत अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करून पुढे मार्गस्थ होऊयात. कल्पवृक्षापासून बाहेर निघाल्यानंतर जो या ठिकाणी उजव्या बाजूला मार्ग दिसतोय त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या उजव्या मार्गाने नर्मदा मैयाच्या तटा शेजारून आणि कधी कधी शेतातून असा मार्ग आहे असं आपल्याला या ठिकाणी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. या मार्गाने आपल्याला टिकरी टोला या स्थानापर्यंत पुढे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला एक आश्रम स्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी जे आश्रम आहे ते सदाव्रत आश्रम आहे. या ठिकाणी ज्या मैया आहेत खूप सुंदर अशी सेवा करतात. जर 1-2 जण असतील तर ते स्वतः बनवून देतात आणि जर जास्त लोक आले तर त्यांना सदाव्रत दिलं जातं. आणि ठिकाण सुद्धा एवढं शांत आहे एवढं पवित्र आहे की आता जवळजवळ आपण 1 तास झालं त्या ठिकाणात आहोत पण तिथून बाहेर पडण्याचं मन होत नव्हतं आपल्याला. पण आपण परिक्रमेत आहोत. एक एक पाऊल आपल्याला पुढे मार्गात चालणं आहे त्याच्यामुळे आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. या आश्रमामध्ये आपण आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या सावर्डे गावातून मायाताई श्रीसाल यांनी काही रक्कम पाठवली होती 501 रुपये. ती रक्कम आपण या ठिकाणी गुगल पे द्वारे या आश्रमातील खात्यामध्ये आपण ट्रान्सफर केलेली आहे. मायाताई श्रीसाल यांचं मनपूर्वक धन्यवाद. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमात ज्या मैया होत्या त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की नर्मदा मैयाचा किनारा तुम्हाला शेवटपर्यंत अमरकंटक पर्यंत या ठिकाणाहून भेटतो. फक्त काही ठिकाणी आपल्याला वरती जावं लागतं पुन्हा खाली यावं लागतं. ज्या ठिकाणी वस्ती आहे किंवा मोठे नाले आलेले आहेत त्या ठिकाणी फक्त आपल्याला थोडंसं पाठीमागे जाऊन पुढे यावं लागतं. या ठिकाणी बघा समोर अशा प्रकारचे हे जे खळगे तयार झालेले असतात हे जे नाले तयार झालेले असतात त्या नाल्यांमुळे आपल्याला थोडासा त्रास होतो. त्याच्यामुळे तर हे रस्ते वरतून काढून दिलेले आहेत या वस्तीतून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच आता पुढे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करूयात. शेवटी नर्मदा मैयाची ज्या पद्धतीने आपल्याला नेण्याची इच्छा असेल त्या पद्धतीने नर्मदा मैया आपल्याला पुढे मार्गात घेऊन जाणारच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि आपण वरती उंचावरती या ठिकाणी ही पगदंडी आहे त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पुढे आल्यानंतर बघा पुढे जाण्यासाठी मार्ग नाहीये कारण तिथं एक मोठी खोंगळ आहे. तर पुढे आपल्याला या पगदंडीने या वस्तीत जायचंय आणि वस्तीतून पुन्हा आपल्याला पुढे किनाऱ्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या पगदंडीने आपण या मार्गाला येऊन भेटलो आणि या मार्गाने आपण या वस्तीतून पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे साधारण 200 मीटर पुढे मार्गस्थ होऊन आपण या वस्तीतून बाहेर आलोय. वस्तीतून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बघा खाली खोल खड्डा आहे तिथे आपण खाली मार्गस्थ होत आहोत नर्मदा मैयाच्या किनारी जाण्यासाठी. अशा प्रकारचा हा नाला आहे याच्यातून पलीकडे जायचं आता. या मार्गाने आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या किनारी आलोय आणि आता या किनाऱ्याच्या पगदंडीने पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शेताच्या पलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. परत किनाऱ्यापासून बाजूला आलोय थोडस त्या दिसणाऱ्या शेतातून आपण पुढे मार्गस्थ होऊन पुन्हा किनाऱ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी शेत पार करून आल्यावर पुन्हा पगदंडी दिसायला आपल्याला किनाऱ्याने. मध्ये एक खोंगळ होती त्या खोंगळीमुळे आपण दुसऱ्या पगदंडीने मार्गस्थ झालो होतो. त्याच्यामुळे
पुन्हा या किनाऱ्याकडल्या पगदंडीला आलोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे काट्या कुट्यातून झाड झुडपांमधनं आपण मार्ग काढत काढत या पगदंडीला लागलोय। काय होतं, या मार्गाने परिक्रमावासी येत नसल्यामुळे हे मार्ग बंद पडलेले असतात, त्याच्यामुळे झाडांची वाढ झालेली असते आणि त्या झाडांमधनं आपल्याला मार्ग काढत काढत पुढे जावं लागतं। पण तोही एक आनंद वेगळा आहे, कारण त्या आनंदामुळे तर आपल्याला अशा प्रकारचं नर्मदा मैयाचं दर्शन करत करत पुढे जाता येत आहे। रामकृष्ण हरी नर्मदे, रामकृष्ण हरी नर्मदे। इथपर्यंत आल्यावर बघा, इथे पुन्हा एक खोंगळ लागलेली आहे। या खोंगळीतून आता आपल्याला पाठीमागून मार्ग बघावा लागेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणून शेताच्या कडेने आहे बघा, आणि तिथून पुढे मार्ग काढायचा आहे। असाच मार्ग शोधत शोधत जायचंय आणि मार्ग चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण नर्मदा मैया आहे बरोबर म्हटल्यावरती आपल्याला मार्ग बरोबर दाखवत दाखवत मैयाचा प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जाईल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अडचणी येणार नाही असं नाही, अडचणी येणारच। दरी, खोंगळ, पाण्याचा प्रवाह, झाड झुडूप अशा गोष्टी आपल्याला या मार्गात लागणारच आहेत। त्यांचा सामना करत करत आपण पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। समोर या बाबळीच्या झाडांच्या पलीकडे सुद्धा मोठी खोंगळ दिसतीये, त्याच्यामुळं या पगदंडी मार्गाने आपण जाऊन गोल फिरून पुन्हा त्या ठिकाणी येऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। ही खोंगळ होती बघा, त्याच्यामुळे आपल्याला गोल फिरून यावं लागलं। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण एवढ्या उंचीवरती आहोत बघा, खाली नर्मदा मैयाचा प्रवाह चालू आहे आणि आपण या शेतातून मार्ग काढत पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या खोंगळीत बघा अजूनही थोडं पाणी आहे, त्यामुळे आपण या शेतातल्या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत। पुढे पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा भेटेलच। रामकृष्ण हरी नर्मदे हर। ज्याला कोणाला लोकेशन वापरता येते, GPS वापरता येतो, GPS ची दिशा कळतीये, त्यानेच या मार्गाने या, नाहीतर थोड्याफार अडचणी तुम्हाला येऊ शकतील, कारण या ठिकाणी माणसं कुठंच भेटत नाहीत आणि आपल्याला दिशेच्या आधारे पुढे मार्ग शोधावा लागतो। मार्ग तर असतो, पण शोधण्याची इच्छा पाहिजे आपल्याला। तुम्हाला इच्छाशक्ती किती आहे किनाऱ्याने यायची, त्याच्यावरती या मार्गाने यायचं का नाही त्याचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घ्या मिळून। पण मला तरी या मार्गाने जायला आनंद येतो, त्याच्यामुळे आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत। अशा प्रकारचा हा पगदंडी आपल्याला भेटलेला आहे। आता हा कदाचित नालाच असेल, पण याचा आता पगदंडी तयार झाला असेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। कल्पवृक्षापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आल्यानंतर एक मोठी खोंगळ लागली, ज्याच्यात पाणी होतं। त्याच्यानंतरची जी डाव्या बाजूची पगदंडी आपण घेतली, त्या पगदंडीने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत। अशा प्रकारचा हा मार्ग आहे। कधी शेतात गेला, कधी नाल्यात गेला, तर कधी मुख्य पगदंडीला आला। अशा प्रकारच्या ह्या मार्गाने आपण टिकई टोला या गावापर्यंत पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता 2 पगदंड्या आल्या बघा, तर या डाव्या बाजूला गेले तर आपली दिशा थोडीशी फिरेल, त्याच्यामुळे आपण काय करतोय, उजव्या बाजूच्या पगदंडीने चाललोय। ह्या अशा प्रकारचे निर्णय आपल्याला आपल्या मनाने घ्यावे लागतात, कारण प्रत्येक पगदंडी वेगवेगळी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्ही कुठल्या पगदंडीला बघत असाल हे कोणीच सांगू शकणार नाही, त्याच्यामुळे थोडेसे निर्णय हे आपल्या तर्कबुद्धीने घ्यावे लागतात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पगदंडी मार्गाने दिशेच्या साह्याने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। आपल्याला टिकई टोला हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे, तर या गावापाशी आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा पुन्हा लाभेल असं वाटतंय। बघूयात पुढे काय काय अनुभव येतात ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। टिकई टोला गावात या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय, कारण नर्मदा मैया उजव्या बाजूला प्रवाहित आहे आपल्या, त्याच्यामुळे उजव्या बाजूने जाऊयात आपण। नर्मदा मैया दर्शन घडलं आपल्याला की मग पुन्हा किनारा मार्गाने मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूने मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक आडवा सिमेंटचा रस्ता लागलेला आहे, त्यालाही पार करून आपण सरळ पुढे मार्गस्थ होऊया। अशा प्रकारचा हा मार्ग आहे। या सरळ मार्गाने गावाच्या पलीकडे गेलो आपण की नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होईल। रामकृष्ण हरी नर्मदे हर।
त्या रस्त्याने आपण सरळ सरळ रस्ता जसा वळतोय मुख्य त्या पद्धतीने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. गावात या ठिकाणी आल्यानंतर इथून आपण खाली मार्गस्थ आहोत किनाऱ्यापाशी. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. गावात आल्यानंतर कोणत्याही बाजूने किनाऱ्याला उतरला तरी चालेल. किनाऱ्याने थोडंसंच मार्गस्थ व्हायला भेटणार आहे आपल्याला, कारण खूप मोठी खोंगळ या ठिकाणी पुढे आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा शेतातल्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हावं लागेल. आता इथून आपण या पगदंडीने खाली जातोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण टिकई टोला गावातील नर्मदा मैयाच्या किनारी पोहोचलोय. आता इथून किनाऱ्याने किती मार्ग आहे तो बघूयात आणि पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. तर इथून पुढे जाण्यासाठी मार्ग नाहीये, मोठी खोंगळ चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथून वरती चढावं लागेल आणि पुढे शेतातल्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हावं लागेल. या ठिकाणी कोणताच मार्ग नाहीये खालून आपण, त्याच्यामुळे तो जो मुख्य मार्ग दिसतो गायांच्या पलीकडून त्या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या मार्गाने आपण शेतानी सराई टोला या पुढच्या गावापर्यंत पोहोचूयात. ज्या ज्या ठिकाणी किनाऱ्याला जाता येईल त्या ठिकाणी किनाऱ्याला जाण्याचा प्रयत्न तर आपण करणारच आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यावर दोन रस्ते आहेत, एक डाव्या बाजूचा आणि एक उजव्या बाजूचा. तर आपण उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनारी आलोय आणि या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या बाजूला दिसतीये तीच खोंगळ होती मोठी, त्याच्यामुळे आपल्याला वाटलं होतं की मार्ग नसेल, पण या ठिकाणी प्रवाह नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरून चालू असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी येण्याचा मार्ग भेटलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आपण मार्गस्थ आहोत. ज्यावेळेस नर्मदा मैयाचा प्रवाह हा पावसाळ्यामध्ये चालू असतो त्यावेळेस बघा या ठिकाणी शेतांचा किती भाग नर्मदा मैयाने आपल्यामध्ये सामावून घेतलेला दिसतोय. सगळीकडे किनारे पडलेले आहेत शेताला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह असा गोल फिरून चाललाय. तर आपण तिथपर्यंत जाण्यासाठी इथून वरती आल्यावरती ही जी पगदंडी आहे त्या दिशेने तिकडे चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे. इकडे यांच्या भाषेत या मार्गाला गोलाई काटके जानेवाला मार्ग असं म्हणतात. म्हणजे नर्मदा मैयाचा जो गोलाकार तयार झालेला आहे या ठिकाणी, त्या गोलाकार आकाराच्या डायरेक्ट पुढच्या टोकाला निघण्यासाठीचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पगदंडी मार्गाने सरळ सरळ आल्यावरती या ठिकाणी एक मुख्य रस्ता लागलाय. त्या मुख्य रस्त्याला पार करून सुद्धा आपल्याला या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या रस्त्याने मार्गस्थ असताना उजव्या बाजूला नर्मदा मैया आहे आणि या डाव्या बाजूला एक वस्ती लागलेली आहे. वस्ती कोणती आपल्याला माहित नाही, पण आपण या दोन्हींच्या मधून या शेतमार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो पगदंडी मार्ग या शेतापाशी येऊन संपला, पण या शेताच्या पलीकडे दुसरा पगदंडी मार्ग दिसतोय. तिथपर्यंत आपण या शेतातून मार्गस्थ झालो. पुढे आपण या पगदंडी मार्गाने मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे बघा नर्मदा मैयाच्या पाण्याच्या प्रवाहाने हा किनारा पूर्ण कोरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणाहून जाण्यासाठी मार्ग नाही, म्हणून आपण पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत शेतातल्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने जी पगदंडी होती त्या पगदंडीने आपण डाव्या बाजूला मार्गस्थ झालो, कारण तिथं शेत होतं. तर त्या डाव्या बाजूच्या पगदंडीने आपण या शेताच्या या मुख्य पगदंडीने आता सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने दिशेच्या आधारे आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी लघवा टोला हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय सराई टोला या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या लखवा टोलाच्या गावातून मुख्य रस्त्याने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. गावात थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा हँडपंप दिसतोय, तिथून डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला या पगदंडी मार्गाने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
अशा प्रकारे आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला पोहोचलोय. अशा प्रकारचा हा किनारा आहे, त्याच्यामुळे आपल्याला किनाऱ्याच्या जवळून जवळून मार्ग भेटत नाही. आता नर्मदा मैयाचं पात्र किती लहान झालंय बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या शेताच्या कडेकडेने किनाऱ्याने मार्गस्थ आहोत. ज्या ठिकाणी शेताच्या कडेने जाता येत नाही त्या ठिकाणी आपल्याला आतमधून कोणत्या तरी एखाद्या पगदंडीने जावं लागतं, किंवा ज्या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह गोल फिरतो त्या ठिकाणी पगदंडी मार्ग आपल्याला घ्यावा लागतो. अशा प्रकारे नर्मदा मैया ज्या प्रकारे आपल्याला मार्ग दाखवत चाललेली आहे त्या पद्धतीने आपण परिक्रमेच्या पुढच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा समोर नर्मदा मैयाचा हा प्रवाह आहे आणि या प्रवाहात एक मैया येऊन भेटलेली आहे. घुमरार असं काहीतरी या मैयाचं नाव आहे असं सांगितलं आपल्याला. तर या मैयाच्या पलीकडे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय, तर त्यासाठी आपल्याला गोल फिरून जावं लागेल. बघूयात आता कुठून मार्ग आहे आपल्याला जाण्यासाठी. साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला पलीकडे येण्याचा मार्ग भेटलाय. तो मार्ग घेऊन आपण पुढे मार्गस्थ आहोत. आता आपण ही जी मैया आहे या मैयाच्या अलीकडे आलोय आणि या पगदंडी मार्गाने पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे. तेवढा फक्त 100 फुटाचा रस्ता पार करण्यासाठी आपल्याला अर्धा किलोमीटर पाठीमागे जावं लागलं, अर्धा किलोमीटर वळून यावं लागलं. ही पाठीमागे दिसते ती टेकडी चढावी लागली आणि पुन्हा ही टेकडी आता उतरतोय आपण. अशा प्रकारे आपल्याला मार्ग काढत पुढे मार्गस्थ राहावं लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे आपण नर्मदा मैयाच्या पात्रातून आलोय आणि आता पुढे जाण्यासाठी पात्रातून मार्ग नाही, म्हणून आपण या मार्गाने वरती चढल्यावरती आता पुन्हा गोलाई काटून जो रस्ता असेल त्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय, कारण नर्मदा मैया या ठिकाणी सुद्धा गोल फिरून जाते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर खाली पात्रात उतरण्यासाठी पुन्हा मार्ग दिसतोय, पण यांनी पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने कुठल्या तरी पगदंडीने आपल्याला पुन्हा वरती जावं लागेल. बघूयात कोणती पगदंडी भेटते आपल्याला ते. आता या ठिकाणाहून जी पगदंडी डाव्या बाजूला जाईल त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर या ठिकाणी डाव्या बाजूला जाणारी एक पगदंडी दिसते, त्याने आपण मार्गस्थ होऊया. या पगदंडी मार्गाने या टेकडीपर्यंत आलोय. या टेकडीच्या पलीकडे आपण गेलो की पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लाभेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. टेकडीच्या बाजूबाजूने पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक वस्ती लागलेली आहे. बगनी म्हणून काहीतरी नाव सांगितलं या वस्तीचं. इथून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय सराई टोलाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. टेकडीतून आपण पुढे मार्गस्थ झाल्यावरती बगई नावाचं काहीतरी एक वस्ती लागली होती. त्या वस्तीतून थोडंसं पुढे आल्यावर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा पुन्हा लाभलेला आहे, पण या किनाऱ्याचा मार्ग नाहीये पुढे जाण्यासाठी, म्हणून या मुख्य मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. बघूयात आता पुन्हा किनारा आपल्याला कुठे लाभतोय ते. आता सराई टोलापर्यंत आपण पुढे मार्गस्थ होऊयात. या मार्गाने वळाल्यानंतर खाली उतरण्यासाठी एक पगदंडी मार्ग दिसतोय. या पगदंडी मार्गाने आपण पुढे शेताने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. एवढी मोठी खोंगळ होती त्याच्यामुळे आपल्याला इकडून येता आलं नाही, म्हणून आपण या पगदंडी मार्गाने मार्गस्थ आहोत. इथपर्यंत आल्यावर पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा दिसतोय, पण मार्ग नाहीये तिथून, म्हणून आपण या शेताच्या कडेकडेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणून आपण शेताच्या कडेने आलो आणि इथं रस्ता बंद केलेला आहे, पण आपण पायी मार्गाने जाऊ शकतो असं वाटतंय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या मार्गाने आपण खाली गेलो होतो, पण तिथे मार्ग नसल्यामुळे आपण पुन्हा वरती चढलो आणि या शेतातल्या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैया खालून प्रवाहित आहे आणि आपण वरच्या या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. सराई टोला या गावापर्यंत आपल्याला आता या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने साधारण 1 किलोमीटर आपण सरळ मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक घर दिसतंय. त्या बाजूने जो रस्ता आलाय तो नर्मदा मैयाच्या पात्रातनं आलेला मार्ग आहे. वाळू वगैरे काढण्यासाठी जे ट्रॅक्टर इथून येतात
हा जो आडवा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे। समोर बघा या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्याला दिसतोय। नमामि देवी नर्मदे नर्मदे हर। आता आपल्याला या डाव्या बाजूने जाऊन एक वस्ती लागेल, त्या वस्तीतून पुन्हा उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या डाव्या बाजूने मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बघा उजव्या बाजूला नर्मदा मैयाच्या पात्राकडे जाणारा एक मार्ग दिसतोय। त्याने आपण खाली जाऊयात आणि किनारी मार्ग आहे का बघूयात पुढे जाण्याचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या पात्रात आलो। इथून खाली जिथपर्यंत मार्ग आहे तिथपर्यंत आपण या पात्रातून जाऊयात आणि मग पुन्हा वरती शेताच्या मार्गाकडे वळूयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी बघा आता पात्रातून जायचा मार्ग संपलेला आहे, म्हणून आपण या वरच्या पाऊल वाटेने तिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत जाऊयात आणि मग पुढे पुन्हा वरती शेतामध्ये मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथून पुढे आता मार्ग संपलाय, म्हणून आपण वरती शेतातल्या मार्गाकडे मार्गस्थ होत आहोत। अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। शेतातून वरती चढल्यानंतर साधारण 3 शेत पुढे पार करून आल्यावर आपण या ठिकाणी एक कच्चा मुख्य रस्ता लागलेला आहे, त्या रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। आता हा सरळ सरळ मार्ग आपल्याला सरईटोला या गावापर्यंत नेऊन सोडेल। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी सराईटोला हे गाव आपल्याला दिसलेलं आहे। या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे। जो पुढे आडवा रस्ता आलेला आहे त्याने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे। या घरांच्या पलीकडे जी झाडं आहेत त्याच्या पलीकडून नर्मदा मैया प्रवाहित आहे। या ठिकाणाहून डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। डाव्या बाजूला मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्याला दिसतोय। या झाडीच्या पलीकडे नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सराईटोला या गावापासून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला भीमकुंडी हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे। याही गावातून आपण बेलघाटच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत। या गावात जे भीमकुंड आहे ते बघायला जाऊन आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। भीमकुंडी गावातील मेन चौकात आल्यानंतर या ठिकाणी एक दुकान आहे, त्या दुकानाच्या शेजारून सिमेंटचा एक मार्ग आतमध्ये गेलेला आहे, त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय। त्या ठिकाणी भीमकुंडी तीर्थ आहे, त्या तीर्थात आपण जाऊन दर्शन घेऊयात। या मार्गाने साधारण 300 ते 400 मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी भीमकुंडी तीर्थात आपण पोहोचलो आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण नर्मदा मैयामध्ये स्थित असणारं हे भीमकुंडी पवित्र असं तीर्थ आहे। या ठिकाणी दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून या ठिकाणाहून आता पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी। हे मुख्य स्थान आहे भीमकुंडी तीर्थातलं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। भीमकुंडी तीर्थामध्ये दर्शन करून थोड्या वेळ साधना करून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। भीमकुंडी तीर्थातून पुढे मार्गस्थ होताना आपल्याला जिथून आपण आतमध्ये आलो होतो तिथपर्यंतच या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। आपण जिथून आतमध्ये प्रवेश केला होता त्या ठिकाणापर्यंत आल्यावरती या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजवीकडे वळाल्यानंतर आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत। एक आपल्याला पुढे आल्यानंतर चौक लागला होता उजवीकडे जाण्यासाठी, तिथून आपण मार्गस्थ झालो नाही की पाठीमागे मुलं दिसतात त्याच्या पलीकडून रस्ता होता। या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। चंचला घाट पासून साधारण 15 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी भीमकुंडी हे तीर्थ आलं होतं। या तीर्थापासून आपण आता सरळ पुढे मार्गस्थ आहोत बेलघाटच्या दिशेने। अशा प्रकारचा हा मार्ग आहे। अजून आपल्याला उजव्या बाजूला वळायचा तो मार्ग आलेला नाहीये। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यावर या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे बघा, माँ नर्मदा परिक्रमा पथ बेलघाट की दूरी 5 किलोमीटर। इथून उजव्या बाजूला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे बेलघाटकडे जाण्याचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। भीमकुंडी तीर्थामध्ये आपण आता ज्या दर्शन घेतलं
त्या कुंडाबद्दल एक पौराणिक कथा आहे. ज्यावेळेस नर्मदा मैयाचा विवाह सोनभद्र राजकुमारांशी होणं निश्चित झालं होतं, त्यावेळेस नर्मदा मैयाने आपल्या दासीला काहीतरी कारणास्तव त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि त्या दासीला बघितल्यानंतर सोनभद्र राजकुमार तिच्यावरती प्रभावित झाले आणि त्या दासीबरोबरच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळेस नर्मदा मैया रुसल्या आणि त्यांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे विपरीत दिशेला त्यांनी त्यांचा प्रवास चालू केला. त्यावेळी भीमाने नर्मदा मैयाची समजूत काढण्यासाठी म्हणून या ठिकाणी नर्मदा मैयाची तपश्चर्या केली होती आणि नर्मदा मैयाला अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण नर्मदा मैयाचा प्रवाह भीमालाही रोखता आला नाही आणि नर्मदा मैया ज्या ठिकाणाहून गेल्या त्या ठिकाणी हे कुंड तयार झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भीमाला सुद्धा नर्मदा मैयाला अडवता आलं नाही. खूप प्रयत्न केला त्यांनी, पण ते काही अडवणं शक्य झालं नाही. या ठिकाणी काही अवशेष आहेत जे या गोष्टींची साक्ष देतात. उदाहरणार्थ कडा आहे, त्याच्यानंतर कुंड आहे. 2 कुंड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले. आतमध्ये जाऊन आपण बघू शकलो नाही, कारण नर्मदा मैयाच्या वाहत्या पात्रामध्ये आपण जाऊ शकत नाही, कारण आपण परिक्रमेत आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला बघता आल्या नाहीत. पण अशा प्रकारची ही कथा आहे. अशा पवित्र ठिकाणी आपण थोड्या वेळ बसून साधना करून आपण बेलघाटच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे मार्गस्थ असताना बघा या ठिकाणी निसर्गरम्य सुंदर अशी उंच उंच झाडी आहेत, त्याची पूर्ण रांग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या मार्गाने बेलघाटच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ 3 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक गाव आलेलं आहे. या गावात एक उजव्या बाजूला मार्ग जातोय सिमेंटचा, त्याने न जाता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागलेत, त्यातल्या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचं आपल्याला. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे, त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दुकानापासून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागतात आहे. या डाव्या बाजूला न जाता या सरळ सरळ रस्त्याने पुढे लठिया टोला या गावाच्या दिशेने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. नर्मदे हर. इथपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे सिमेंटचा, त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 100-150 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा काहीतरी एक भिंत उभी आहे आणि समोर आपल्याला टॉवर दिसतोय बघा. तर त्या दिशेने आपल्याला हा मार्ग सिमेंटचा सोडून उजवीकडे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे खाली जाण्यासाठी. या मार्गाने सरळ सरळ मार्गस्थ व्हायला सांगितलंय. बघूयात आता पुढे अजून काय अनुभव येतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाली उतरल्यानंतर हा जो बारका पगदंडी दिसतोय सरळ, त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या पगदंडी मार्गाने सरळ सरळ साधारण 1 ते 1.25 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी हा मोठा मार्ग लागलेला आहे. समोर एक मैया दिसते आपल्याला, ती कोणती मैया हे माहित नाही आपल्याला, बघूयात आपण चौकशी करून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही कुटकी नदी आहे. या नदीवरती जो पुढं पूल दिसतोय त्या पुलावरून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. पूल पार करून आल्यावर आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यावर या ठिकाणी एक पगदंडी मार्ग गेलेला आहे डाव्या बाजूला, त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही पगदंडी मार्ग जशी जशी आपल्याला घेऊन आली त्या पद्धतीने आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ झालो. आता पुढे एक मोठा रस्ता आलेला दिसतोय, बघूयात तो रस्ता कसा आहे. अशा प्रकारचा हा मुख्य रस्ता लागलेला आहे आपल्याला. या मुख्य रस्त्याच्याही पलीकडे जायचंय आपल्याला. या मुख्य रस्त्याने उजवीकडे डावीकडे कुठेच न वळता हा रस्ता क्रॉस करून सरळ सरळ या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे आल्यानंतर एक वस्ती लागलेली आपल्याला. या वस्तीतून आपण पुढे मार्गस्थ आहोत. वस्तीतून पुढे आल्यानंतर या उजव्या मार्गाने पुढे वळायचं आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या प्रवाहापर्यंत पोहोचलोय. या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाच्या बाल स्वरूपाचं दर्शन होत आहे.
नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आपण पुढे बेलघाटकडे मार्गस्थ होत होतो, पण या ठिकाणी एक आश्रम आहे, तिथून आपल्याला आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी येथेच थांबण्याची विनंती झालेली आहे. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण या ठिकाणी थांबूयात. या ठिकाणी नर्मदा मैयाचं बाल स्वरूप आहे आणि या ठिकाणी भुलकेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती सुंदर असं दृश्य आहे बघा. या ठिकाणी नर्मदा मैयाचं बालस्वरूप जे आहे त्याचं दर्शन आपण या ठिकाणी करतोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 88व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण लंबेडा या ठिकाणी असणाऱ्या मंदिरातून संध्याकाळची विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झालो होतो. साधारण 30 किलोमीटरचा परिक्रमेतला प्रवास करून आपण या ठिकाणी रामघाटला पोहोचलेलो आहे. या ठिकाणी भुलकेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच आश्रम स्थित आहे. त्या आश्रमात आपण महाराजांच्या विनंतीवरून संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबलोय. या ठिकाणाहून बेलघाट साधारण 2 किलोमीटर दूर आहे. त्या ठिकाणी आपण उद्या मार्गस्थ होऊयात आणि परिक्रमेतला पुढचा पडाव उद्या आपण अमरकंटक पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.